अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येते। अजित पवारांचे कट्टर समर्थक दिलीप मोहिते पाटील भाजपच्या वाटेवर असल्याचं कळतंय। खेडचे माजी आमदार आहेत दिलीप मोहिते पाटील, जे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे खंदे समर्थक मानले जातात। त्यांनी आज पुण्यात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेत जवळपास एक तास प्रदीर्घ चर्चा केली आहे। तर आपण बघतोय दिलीप मोहिते पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याची शक्यता आहे। एक मोठी बातमी। रोहिदास गाडगे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। रोहिदास, एक अत्यंत महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षासाठी। खरं तर पुरंदरचे माजी आमदार संजय जगतापांचा एक खासगी कार्यक्रम होता। या कार्यक्रमामध्ये रवींद्र चव्हाण हे संध्याकाळी 7 वाजता येणार होते, मात्र ते 2 तास अगोदर आले। त्यानंतर खेडचे जे आमदार आहेत अजित पवारांचे खंदे समर्थक माजी आमदार दिलीप मोहिते पाटील आणि रवींद्र चव्हाणांची या कार्यक्रमात चर्चा झाली। बंद दाराआड 1 तास दोघांमध्ये चर्चा झाली। त्यामुळे कुठेतरी भाजप आणि दिलीप मोहिते पाटील यांच्यातलं सूत जुळताना दिसून येते। त्यामुळे पुढील काळामध्ये दिलीप मोहिते पाटील हे भाजपच्या वाटेवरती आहे का, रवींद्र चव्हाण आणि दिलीप मोहिते यांच्यामध्ये या 1 तासामध्ये काय चर्चा झाली हे सगळं पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे या दोघांच्या चर्चेमुळे कुठेतरी एक चर्चा सुरू झाली आहे राजकीय वर्तुळामध्ये की दिलीप मोहिते पाटील हे भाजपमध्ये जाणार का। बिलकुल, धन्यवाद रोहिदास आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले सगळे ताजे अपडेट घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद।